साठी वाजत राहतील त्याकडे लक्ष आहे. 24 चेंडू 37 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अक्षय घरत एका साईडला पाहायला मिळत आहेत. काटाळे एक्सप्रेस अनिकेत राऊत बापे या नावाने ओळखला जातो. मॅन फ्रॉम मल्याळी त्याच्याकडून मात्र यावेळेला प्रेरणास्थान घेतलं गेलंय. दोन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 15 रन्स 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते परंतु स्पर्श कोणत्याही प्रकारचा झाला नाही. सुंदर अपील त्या ठिकाणी केले गेले होते. लाऊड अपील होती. उत्साह जास्त आत्मविश्वास थोडाफार कमी पाहायला मिळाला. सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण. फहाद शेख एका साईडला आपण पाहतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय अक्षय घरत मॅन फ्रॉम काटाळे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 धावा. दोन चेंडू डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. फहाद शेख काहीतरी कानमंत्र आदित्य घरत देत असताना पाहायला मिळतोय. 52 धावांचं पाठलाग करताना कमरतोड गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजी. यावेळेला थोडासा अडथळा निर्माण होत असताना रेडी नव्हते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स 15 धावा झालेल्या आहेत. चेंडू आहेत 22 चेंडूमध्ये 37 धावा. बॅटची एज 2 चेंडूवर प्रेशराईज झाले. तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी मी विकेट मिळवणारच. वंदेश कामणकर याच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला. पुन्हा एकदा मात्र चैतन्याचं वातावरण संचारलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. सेलिब्रेशन टाइम. टाळ्यांचा गजर होतोय आणि व्हायलाच हवा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. अक्षय घरत जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा मात्र खेळपट्टी त्याच्या जणू काही प्रेमात पडले. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 धावा. कोणीही तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. एक छोटी टोटल मात्र किती बॅटल सांगते हे मात्र दर्शवलं जातं. अचूक टप्प्यावर भेदक मारा. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स 15 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय नवीन येणारा फलंदाज मिस्टर अक्षय. आज अक्षयला मात्र या ठिकाणी विश्वासाने फलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वास ही खूप महत्वाची भूमिका आहे. अप्रतिम ज्या पद्धतीने मात्र काय कमालीची गोलंदाजी. हा स्पेल जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिलात ना आणि तदनंतर हायलाइट्स पाहिला ना तरी सुद्धा मात्र इंटरनॅशनल क्रिकेटरची मात्र खेळाडूंची आठवण येईल. अशा प्रकारचा कसोटी क्रिकेटमध्ये जसा दबाव टाकला जातो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा दबाव टाकला जातो एखाद्या गोलंदाजीच्या माध्यमातून तशा पद्धतीने मात्र अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. अप्रतिम. हॅट्स ऑफ यू अक्षय घरत. सुपर बॉलिंग. यावेळेला पुन्हा एकदा दबाव आहे. अक्षय याच्यावर दिसून येतं स्पष्टपणे. काय कमरतोड गोलंदाजी केले. धारदार गोलंदाजी याला म्हणतात. तिखट मारा कसा करावा. इथे सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेची गोष्ट. आदित्य घरत एका साईडला मात्र चेंडू पाहत आहेत. कोणत्या स्पॉटला एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र चेंडू फेकून झालेत. 5 चेंडू डॉट आहेत. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 19 आणि 19 चेंडूमध्ये 37 धावा. यावेळेला बॅटची एज आणि अखेरकार मात्र या ठिकाणी फलंदाज बाद आणि विकेट मेडन 2 गडी बाद केले. काय कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या उद्या अक्षय घरतसाठी. अप्रतिम. सुपर बॉलिंग. 15 धावा. विकेट मेडन ओव्हर कालच्या दिवसात गार्गेश पाटीलने मात्र हाताळली होती. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण बहाडोलीचा हा गार्गेश पाटील. अक्षय घरत काटाळे पुन्हा एकदा मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सुदेशजी पाटील हे मोहित झाले या षटकांमध्ये. एक चेंडू मात्र जणू काही वंदेश कामणकर आणि अक्षय घरत